नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल या विषयाचा आपण पहिला धडा शिकणार आहोत, क्षेत्रभेद. तर क्षेत्रभेद म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्षात जाऊन भेट देणं आणि तेथील भौगोलिक माहिती प्राप्त करून घेणं हे क्षेत्रभेदीचं उद्दिष्ट असतं. आपण पिकनिकला सहलीला जातो ते फक्त एन्जॉय करण्यासाठी वगैरे जातो, पण क्षेत्रभेदीचं उद्दिष्ट मात्र अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्षेत्रभेद म्हणजे काय हे समजलंच असेल. तर या पाठामध्ये देखील विद्यार्थी आणि शिक्षक असा संवाद इथे दाखवलेला आहे आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेद इथे त्यांनी पाठ्यपुस्तकाद्वारे लेसन मार्फत आपल्याला क्षेत्रभेदीला जायचं आहे. तर क्षेत्रभेदीचा आपण आता या पाठामध्ये अभ्यास करूया. शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेदीसाठी निघाले आहे. तुम्हाला हा नकाशा समोर दिसतच आहे. तर यामध्ये उस्मानाबादतील नळदुर्ग ते या मार्गाने अलिबाग या पूर्ण ठिकाणांना क्षेत्रभेद दिली जाणार आहे विद्यार्थ्यांमार्फत. तर यामध्ये या प्रवासामध्ये शाळेने एसटीची सेवा प्राचीन करारावर घेतली आहे. या क्षेत्रभेदीचे नियोजन राहुल आणि त्यांच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केला आहे. म्हणजे एकंदरीत हा जो प्रवास आहे हा प्रवास एसटी बसने केला जाणार आहे आणि त्यामध्ये ही सगळी ठिकाणं त्यांना प्रत्यक्ष भेटी दरम्यान पाहायची आहे. तर या क्षेत्रभेदीचं नियोजन राहुल आणि त्यांच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान आता कोणकोणते मुद्दे पाहणार आहेत? तर भूरचना आहे, मृदा, वनस्पती आणि वस्त्यांमध्ये दिसणारे बदल कसे अनुभवतात हे आपल्याला या पाठातून एकंदरीत पाहायचं आहे. तर या नकाशामध्ये प्रवास हा नळदुर्गपासून चालू होणार आहे. तर हा जो क्षेत्रभेदीसाठी का घेतला असेल तर या आपल्याला छोट्याशा नकाशामध्ये पाहायला मिळेल बघा की महाराष्ट्राच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा प्रवास होणार आहे. तर एकंदरीत महाराष्ट्राचा पूर्व भाग ते पश्चिम भाग हा एकाच पाठामधून आपल्याला त्या महाराष्ट्राच्या या सगळ्या भागातील हवामान, पर्जन्यमान, मृदा, त्या व्यतिरिक्त लोकजीवन, समाजजीवन, व्यवसाय या सगळ्या संबंधित अभ्यास आपल्याला या पाठामधून करायला मिळणार आहे. तर यासाठी क्षेत्रभेदीसाठी असा पूर्व ते पश्चिम महाराष्ट्राचा भाग अभ्यासायला आपल्याला क्षेत्रभेदीसाठी असा दिलेला आहे. तर नळदुर्ग इथून प्रवासाला सुरुवात होणार आहे. हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग आहे, पर्जन्यछायेचा भाग आहे. तर पर्जन्यछायेच्या प्रदेशापासून सुरू होणारा असा हा प्रवास आहे आणि अर्थातच पर्जन्यछायेचा प्रदेश इथे आपल्याला अनुभवायला मिळेल. पुढे नळदुर्गानंतर सोलापूर, नळदुर्गानंतर सोलापूर मार्गे आपण जाणार आहोत. तर तेथील देखील आपल्याला भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि मानवाच्या उद्योगधंद्यांवर कसा परिणाम होतो. ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने लोकजीवन असतं, त्याचे व्यवसाय कसे असतात. तर हा एकंदरीत अभ्यास आपल्या इथे होणार आहे सोलापूर. त्यानंतर पुढे आल्यानंतर इंदापूर, उजनी जलाशय तुम्हाला दिसतोय बघा नकाशामध्ये, इंदापूरचं उजनी जलाशय. तर या जलाशयामार्फत आपल्याला सिंचन व्यवस्था कशी असते याचा अभ्यास करता येणार आहे. त्यानंतर सिंचन व्यवस्थेमुळे भौगोलिक आणि व्यावसायिक बदल कसे होतात हे इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर पुढे प्रवासाला सुरुवात करून पुढचं ठिकाण आहे उरळी कांचन, इथे प्रत्यक्ष भेट दिली जाणार आहे. त्यानंतर हडपसर दिसते आपल्याला नकाशामध्ये. उरळी कांचननंतर हडपसर आहे, पुणे आहे. सिंहगडाला प्रत्यक्ष उतरून विद्यार्थ्यांना सिंहगड दाखवला जाणार आहे. तर पुणे
दोन्ही किल्ल्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायला मिळणार आहे. त्यानंतर पुढे आहे खोपोली आणि लोणावळा. तर खोपोली लोणावळा येथे सह्याद्रीच्या माथ्यावर जाऊन तेथील पूर्व भाग इथे आटोपलेलाच असेल आणि तेथील जीवनमान, तेथील वस्त्या, राहणीमान, तर यामध्ये कसा बदल होतोय पुढे जाऊन हा अभ्यास आपल्याला येथे करता येणार आहे. सह्याद्रीचा पश्चिम भाग कसा असतो हे पण इथे आपण पाहणार आहोत. तर पुढे आहे लोणावळा आणि खोपोली झाल्यानंतर मग आपण येणार आहोत अलिबागला. तर तो येथील एक समुद्र किनारा आहे. अलिबाग म्हणजेच पुढे समुद्र किनारा आहे. हा इथे अगदी समुद्र लागतोय बघा. तर समुद्र किनारा त्याला जलदुर्ग आपण हा जो बघणार आहे अलिबाग जलदुर्ग तो कसा आहे हे देखील आपल्याला या पाठातून समजून घ्यायचं आहे. तर हे सगळं निरीक्षण म्हणजे नळदुर्गापासून जी सुरुवात आपण करणार आहोत तर ते अलिबाग पर्यंतचा जो काही भाग आहे तो अभ्यासताना अनेक बदल हवामानामध्ये असतील, त्यानंतर भौगोलिक परिस्थितीमध्ये असतील, लोकजीवनामध्ये असतील, तर हे सगळे बदल आपल्याला क्रमाक्रमाने इथे अभ्यासायला मिळणार आहे. तर पाठाला आपण सुरुवात करूया. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एकंदरीत संवाद इथे आपल्याला झालेला दिसून येतो. तर त्याप्रमाणे आपण पाठाला सुरुवात करूया. आता क्षेत्रवेढीचा नकाशा आपण पाहिला की क्षेत्रवेढीचा एक्झॅक्ट नकाशा कसा आहे आणि अभ्यासक्रमासाठी हाच काय क्षेत्रवेढीसाठी ज्या वेळी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देतो तर त्यावेळेला पूर्वतयारीची येते. तर इथे वैयक्तिक सामान आणि ओळखपत्रांबरोबरच खालील साहित्य विद्यार्थ्यांनी क्षेत्रवेढीसाठी सोबत घेतले आहे. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसतच आहे बघा काय काय विद्यार्थ्यांनी वैयक्तिक सामान घेतलेलं आहे बघा. बॅग आहे, पाण्याची बॉटल आहे, त्यानंतर नोंद वही. तिथे गेल्यानंतर काही नोंदी करून घ्यायच्या आपल्याला. त्यासाठी लागणारी नोंद वही, त्यामध्ये पेन्सिल पेन आहे, प्रथमोपचार पेटी, दुर्बीण कॅमेरा आहे, त्या व्यतिरिक्त कॅट दिसते, आणखी होका यंत्र जे दिशा दर्शक आपण म्हणतो ना दिशा पाहण्यासाठी ओळखण्यासाठी असलेलं होका यंत्र. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक नकाशा आहे की जेणेकरून त्या नकाशातून कुठे ते पोहोचले तर त्या संबंधित भौगोलिक परिस्थिती वगैरे जाणून घेण्यासाठी वैयक्तिकरित्या त्यांच्याकडे असलेला हा नकाशा. तर अशी साहित्य आपण क्षेत्रवेढीसाठी सोबत घेतो. तर हा क्षेत्रभेद शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संवादामार्फत आपण बघणार आहोत. दिवस पहिला, वेळ सकाळी 6 वाजता. म्हणजे क्षेत्रभेटीसाठी नळदुर्गहून निघालेले, तर नळदुर्गहून ते सकाळी 6 वाजता निघालेले आहेत. त्यामुळे दिवस पहिला, वेळ सकाळी 6 वाजता. शिक्षिका म्हणाल्या, आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत. नकाशामध्ये आपण मगाशी सुरुवातीला पाहिलंच होतं की नळदुर्गहून सोलापूर हा मार्ग SP 7 केला जाणार आहे. आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत. सोलापूरजवळ आपण सकाळची न्याहारी घेणार आहोत आणि पुण्याला सिंहगडाजवळ जेवण घेणार आहोत. तर हे जे नियोजन आहे तर हे सगळं आपण क्षेत्रभेटीच्या अगोदरच केलेलं असतं. तर कुठे न्याहारी घ्यायची एकंदरीत, कुठे दुपारच्या जेवणासाठी थांबणार आहोत, हे सगळं आधीच ठरलेलं आहे. तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचं निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीमध्ये नोंदी करायची. बरं, वहीमध्ये आपण इथे पाहिलंच आहे चित्रामध्ये की नोंद वही आहे. तर यामध्ये नोंदी करायच्या. एकंदरीत अहवाल लेखन करायचा असतो. तर अहवाल लेखनासाठी हे जे मुद्दे आहेत ते आपल्याला पाहायचे असतात आणि म्हणूनच प्रवासाला सुरुवात होते. तर तिथूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, एकंदरीत याचा अभ्यास इथे विद्यार्थ्यांना करायचा आहे. तर वेगवेगळी याची नोंद करायची आहे आणि म्हणूनच हे निरीक्षणातूनच साध्य होणार आहे. म्हणून शिक्षकांनी त्यांना आधीच सांगितलेलं आहे की जे काही तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतंय तर ते तुम्ही नोंद करून घेते. तर निरीक्षणाचे मुद्दे दिलेले आहेत बघा. काय पाहायचे विद्यार्थ्यांना, तर भूरचना आहे, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती आणि मानव
नागरी वस्त्या, वसाहतींचा आकृतीबंध, हे सगळे मुद्दे ते निरीक्षणातून त्यांना आपल्या नोंदवहीतून मांडायचे आहे. तर त्यावर राहुल म्हणतो, होय मॅडम, आता प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांचं देखील निरीक्षणाला इथे सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. राहुल म्हणाला, होय मॅडम, इकडे चढ उताराची रचना असून काही ठिकाणी जमीन कशी आहे, सपाट आहे, म्हणजे जमिनीवरील चढ उतार हा लगेच निदर्शनास आलेला आहे. आणि काही ठिकाणी त्याला शेतीही दिसत आहे, म्हणजेच काय, भौगोलिक परिस्थिती विद्यार्थ्यांना कळालेली आहे. त्यानंतर इथे एक वाक्य आले बघा, चढ उताराची भूरचना. चढ उताराची भूरचना म्हणजे झूम शेती, जी आपण म्हणतो ना पायऱ्या पायऱ्यांची शेती, तर झूम शेती जी इथे केली जात असावी. आणि ग्रामीण भाग आहे त्यामुळे शेती देखील इथे दिसून येते. तर याच पानावर आपल्याला ना एक नळदुर्ग येथील नर्मदी धबधबा दिसतोय बघा, नळदुर्ग भागरी धबधबा. पान क्रमांक 1 वर इथे तुम्हाला दाखवण्यासाठी दिसतील नर्मदी धबधबा. तर याची थोडक्यात माहिती आपल्याला पाठीमधून दिलेली नाहीये, पण चित्रामध्येच तुम्हाला इथे दिसते बघा. ह्या धबधब्यामध्ये एकाच वेळी पाणी येते, पण कलर म्हटलं त्याचा रंग वेगवेगळा दिसतोय. तर याचं कारण काय असेल, तर याचं भौगोलिक कारण आहे, जे थोडक्यात मी तुम्हाला सांगते बघा. बोरी नदीचे पाणी हे किल्ल्यामध्ये अडवून बांध घातला जातो आणि या बांध्यातून हे धबधबे सोडले जातात. तर यामध्ये हा पहिला धबधबा दिसतोय तुम्हाला, हा मादी धबधबा आहे, त्याचं पाणी हिरवगार तुम्हाला दिसतंय. आणि हा नर धबधबा, या धबधब्यातील पाण्याचा रंग पांढरा शुभ्र आहे. तर याचं भौगोलिक कारण काय आहे, तर हे पाणी 2 सांडव्यांमधून सोडलं गेलेले आहे. तर मादी सांडवा हा पूर्णपणे त्याला म्हणजे स्लोप दिलेला आहे आणि खूप फोर्सफुली पाणी उतारावर येते. आणि त्यामुळे साहजिकच काय होतं की पाण्यातलं जे शेवाळ आहे त्या पाण्यासोबत खाली येतोय आणि शेवाळाचा रंग या पाण्याला मिळाला आहे, म्हणून तो हिरवागार धबधबा असा आपल्याला दिसतोय. तर दुसरा आहे नर धबधबा. तर नर सांडव्याचा स्लोप पण तसाच आहे, पण ज्या ठिकाणी पाण्याचा आणि बांधाऱ्याच्या भिंतीचा संबंध जिथे संपतो तिथे अंतर्मुख असा कोन तयार केलेला आहे या ठिकाणी. आणि त्यामुळे पाणी या टोकाशी आल्यानंतर ते प्रचंड उचली मारून बाहेर येतं आणि त्या फोर्समुळे, त्या पाण्याच्या फोर्समुळे इथे या पाण्याला पांढरा शुभ्र रंग आपल्याला दिसतो. त्यामुळे थोडक्यात हा इथे धबधब्यांचा 2 रंग तुम्हाला इथे दिसून येत असेल. त्यानंतर साक्षी म्हणजे रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत आणि चहाची दुकाने, धाबे. धाबे म्हणजे जसे शहरी भागामध्ये मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट वगैरे असतात, तर ग्रामीण भागामध्ये मात्र तसे मोठे मोठे हॉटेल्स वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्यासाठी मग लहान मोठे असे धाबे वगैरे असतात, छोटी दुकानं वगैरे. तर रस्त्याच्या बाजूला त्यांना छोट्या छोट्या वस्त्या आहेत, चहाची दुकाने, धाबे, पेट्रोल पंप आणि इतर दुकानंही दिसत आहे. ही चित्रामध्ये पण आपल्याला दिसत बघा. त्याच्यामध्ये रस्ता दुकाने दिसत आहेत, रस्त्याच्या कडेला आहेत. त्यामध्ये लहान मोठी दुकानं, ग्रामीण भागामध्ये अशी लहान मोठी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. तर ग्रामीण भाग हा डोंगराळ भाग असतो आणि त्यामुळे साहजिकच अशा लहान मोठ्या दुकानांमध्ये लहान मोठी दुकानं अशी आपल्याला रचलेली दिसतात. त्यानंतर शिक्षिका म्हणते, मीना तू सांग. आता पुन्हा मीनाचं इथे संभाषण दाखवलेलं आहे. मॅडम, आता आपण उताराच्या रस्त्यानं जात आहोत का? शिक्षिका म्हणतात, बरोबर आहे. आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत. बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली ते डोंगररांग आहे. तुम्हाला दिलेला नकाशा आणि बाहेरील भूरचना म्हणजे विद्यार्थ्यांनी सोबत वैयक्तिकरित्या आणलेला नकाशा, त्यामध्ये ते आता हे पाहत आहे की आपण एक्झॅक्ट कुठे पोहोचलोय. तर ही भूरचना कशी आहे, तर बाहेरील भूरचना म्हणजे जमिनीचा चढउतार असेल, तर हे सगळं ते नकाशाच्या द्वारे पाहत आहे. भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतील.
आता वस्त्यांचा आकृतीबंध आणि घरांबाबत सांगायचे अशी सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. अगोदरच त्यांनी नकाशा आणि ऑब्झर्वेशन हे दोन्ही एकत्रितरित्या त्यांचं चाललेलं आहे. जसं प्रवास पुढे पुढे जाते तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली लहान मोठी दुकानं आहेत, घर आहेत किंवा भूरचना आहे याबाबत ते वेगवेगळे शिक्षकांना सांगत आहे. सूरज म्हणाला, मॅडम, ग्रामीण भागामध्ये रस्त्यालगतच्या वस्त्या एका ओळीत आहेत. घरांच्या भिंती दगड मातीच्या आहेत आणि घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतो. साहजिकच ग्रामीण भागामध्ये नैसर्गिक ज्या सहजासहजी उपलब्ध होतील अशा नैसर्गिक घटकांपासून घरांची निर्मिती केली जाते. घर बांधणीला प्राधान्य दिलं जातं. जसं तिथे सूरजने पण पाहिले बघा, घराच्या भिंती कशा आहेत, दगड मातीच्या आहेत आणि घराच्या छपरासाठी काय वापरलेलं आहे तर लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतो. तर एकंदरीत ग्रामीण भागामध्ये या सगळ्या अशा पद्धतीची घरं आपल्याला पाहायला मिळतात. त्यावर रेणुका म्हणाली, या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेलं आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाडं दिसत आहे. आता इथे पण आपल्याला वनस्पतींमधील विविधता पाहायला मिळणार आहे यापुढे देखील. जसजसं आपण पुढे प्रवास करणार आहोत तर तिकडे वनस्पतींची विविधता पाहायला मिळेल. त्यामध्ये पहिल्याच पॉईंटचं आलेलं आहे बघा की या परिसरामध्ये सगळीकडे गवत दिसते. हिरवगार गवत दिसते का? नाही, ते सुकलेलं गवत आहे. तर सुकलेलं गवत आणि निष्पर्ण झाड म्हणजे पानं नसलेली पानगळी वृक्ष असं आपण म्हणतो, तर निष्पर्ण झालेली झाडं असं दिसत आहे. तर हे कशामुळे होत असेल तर पर्जन्यमानातील फरक, कमी पावसाचे प्रदेश आहे अशी निष्पर्ण झाडं आणि सुकलेली गवत वगैरे काटेरी झुडपं वगैरे पाहायला मिळतात. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतच असेल शुष्क प्रदेशातील वनस्पती म्हणजे कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये अशा वनस्पती पाहायला मिळतात. शिक्षिका म्हणाल्या, सूरज रेणुका बरोबर अशी घरं असलेल्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. म्हणजे सरळ एका रेषेमध्ये असलेल्या वस्त्या त्याला काय म्हणतात? रेषाकृती वस्त्या. हे आपण सातवीत शिकलो आहे. मला वाटतं इयत्ता 7वी मध्ये या वस्त्यांसंबंधी आपण बराच अभ्यास केलेला आहे. तर रेषाकृती वस्त्या या आपण इयत्ता 7वी मध्ये शिकलो आहोत. या घरांना धाब्याची घरं म्हणतात. इथे चित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळते बघा, सपाट धाब्याची अशी घरं जी कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी सपाट छपऱ्याची घरं, त्याला धाब्याची घरं देखील म्हणतात. ती विशिष्ट पद्धतीने बांधलेली परंपरागत घरं आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडीच्या आहेत. त्यांची पानं विशिष्ट काळातच गळून पडतात. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग हा आहे, त्यामुळे साहजिकच इथे विशिष्ट काळामध्ये वनस्पतींची पानं गळून पडलेली दिसतात आणि त्याला पानझडी मला आपण म्हणतो. थोड्या वेळाने सोलापूर शहर आले. शिक्षिका म्हणाल्या, आता आपण म्हणजे नळदुर्ग ते सोलापूर हे अंतर तुम्ही आकाशामध्ये मगाशी आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. तर नळदुर्ग ते सोलापूरचं जे अंतर आहे तर ते पार केलेलं आहे आणि आता नळदुर्गहून आपण सोलापूरला पोहोचलोय. आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते, त्यामुळे येथे अनेक मजली इमारती दिसतात. या इमारती सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी यांचं मिश्रण करून विटांच्या सहाय्याने बांधलेल्या असतात. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेली दुकानं असतात. जसं आपण सुरुवातीला पाहिलं नळदुर्गहून निघाली होती बस, तर त्यावेळेला विद्यार्थ्यांनी जे काही वर्णन केलं होतं बाहेर दुकानांचं वगैरे, तर ते ग्रामीण भागातील होतं. नळदुर्ग भागातून ज्यावेळेला बस निघाली होती त्यावेळेला ग्रामीण भागातील सगळं ऑब्झर्वेशन केलं गेलं होतं की लहान छोटी मोठी दुकानं आहेत, चहाची दुकानं किंवा मग धाबे आहेत. पण आता मात्र सोलापूर शहरात आहोत तर शहरी जीवनमान आपण अभ्यास केलाच आहे गेल्या वर्षी. तर शहरी जीवनमानामध्ये कसे असतात घरं, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील घरं
इमारती असतात, पक्के रस्ते असतात, त्या व्यतिरिक्त मोठी मोठी मॉल्स आहेत, हॉटेल्स आहेत. तर ह्या सगळ्या आधुनिक सुविधा असलेली शहरी जीवन सोलापुरामध्ये पाहायला मिळते. विद्यार्थी शहरातील वेडेपणाचं निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीचे पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले आणि विद्यार्थ्यांनी न्याहारी केली. त्यांचं जे काही नियोजनच आहे तर त्याप्रमाणे त्यांनी आता काय केलंय, विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये न्याहारी करायला दिली. आता शिक्षिका म्हणतात, आता आपण सोलापूरहून शहराबाहेर जात आहोत. शहराचं वर्णन त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेले आहे. घरं कशी आहेत, बहुमजली आहे, सिमेंट कॉन्क्रीटची पक्की अशी घरं पाहायला मिळालेली आहेत. त्यानंतर वेगवेगळे जे आपण म्हणतो ना आधुनिक सुविधा असलेले शहर पाहून झालेले आहे. आता पुढे बस चालली आहे. तर शिक्षिका मुलांना सांगते, मुलांनो आजूबाजूला असणारी शेती पहा, काय दिसतं ते नोंदवा व सांगा. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला निरीक्षण करून वहीत नोंदवायला सुरुवात केली. हे काम बराच वेळ चालले. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय काय विद्यार्थ्यांना दिसतंय हे त्यांनी आपल्या नोंदवहीमध्ये नोंदवायला सुरुवात केलेली आहे. सावित्री म्हणाली, मॅडम इकडे हिरवीगार शेत दिसत आहे. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचं होतं. परंतु तिकडे मात्र सगळीकडे काय दिसत आहे, ऊसच दिसत आहे. तर हे सगळं पर्जन्यमान हवामान आणि आपण काय म्हणू मृदा या सगळ्याचा प्रभाव या पिकांवर किंवा वृक्षांवर दिसून येतो. तर साहजिकच सावित्रीने जे केलेलं निरीक्षण आहे ते पण बरोबर आहे. नळदुर्ग सोडल्यानंतर नळदुर्ग इथे पर्जन्यमान कमी होतं, त्यामुळे साहजिकच कमी पर्जन्यमानामध्ये असणारी जी झुडपं काटेरी झुडपं वगैरे ती दिसली होती. पण आता कुठेतरी एखादं क्षेत्र ऊसाचं पण त्याला सापडलं होतं. जर सिंचनाची सुविधा असेल तर काही भागामध्ये ऊसाची वगैरे शेती केली जाते, ती देखील क्वचितच. परंतु आता इकडे मात्र सगळीकडे काय दिसतंय, ऊसच दिसत आहे. तर ऊसाला जास्त पाणी लागतं आणि सिंचनाची पण सोय असेल तर ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तिथे आपल्याला ऊसाची शेती पाहायला मिळत आहे बघा. पाऊस जास्त असेल किंवा सिंचनाची सुविधा असेल तर शेतीला खूप प्राधान्य मिळतं आणि ऊसासारखी पिकं जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये घेतली जातात. शिक्षिका बरोबर, शिक्षिका म्हणतात बरोबर, आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तेथे मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिकं दिसली. आता इथे सर्वत्र प्रामुख्याने ऊसाचं पीक घेतलेलं आढळतं. कारण इथे काय आहे, सिंचनाच्या सोयी आहे. अवर्षणग्रस्त भाग होता नळदुर्ग हा आणि त्यामुळे साहजिकच कमी पावसाच्या प्रदेशामध्ये अगदीच कडधान्याची पिकं वगैरे घेण्याला प्राधान्य असतं. कारण की 2-3 महिन्यामध्ये येणारं असं पीक असतं आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये कडधान्यासारखी पिकं घेतली जातात. त्यामुळे नळदुर्ग सोडल्यानंतर मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिकं दिसली होती आणि आता मात्र पाण्याची उपलब्धता आहे. तर पाण्याची उपलब्धता असल्या कारणाने येथे सिंचनाची पण सोय आहे आणि म्हणून इथे ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यानंतर सावित्री म्हणाली, हो मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसतोय. नकाशामध्ये बघा जरा, इथे उजनी धरणाचा एक जलाशय दाखवलेला आहे. मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता एक समोर मोठा जलाशय दिसतो. तो कोणता आहे जलाशय? शिक्षकांनी चालकाला इंदापूर जवळ रस्त्याच्या कडेला बस थांबण्याची सूचना केली. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सभोवताली उभे राहिले. त्यावेळी शिक्षिका म्हणाल्या, तुमच्याकडे नकाशा पहा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक नकाशा आहे. तर तो नकाशा पाहायला सांगितलेला आहे आणि त्या दर्शवल्याप्रमाणे
पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्यासाठी होतो. विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादीसाठी देखील या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. इथे उजनी धरणाचा जलाशय दाखवलेला आहे आणि मासेमारी वगैरे या भागात केली जाते. होडी दिसत आहे आपल्याला चित्रामध्ये. तर एकंदरीत या धरणाच्या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी केला जातो. म्हणजे बहुउद्देशीय प्रकारे या धरणाचा उपयोग केला जातो. तर कशासाठी आहे? तर धरणातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होतोच, शेतीसाठी होतो. त्या व्यतिरिक्त मासेमारी आणि विद्युत निर्मिती देखील या धरणाच्या पाण्यावर केली जाते. म्हणजे बहुउद्देशीय धरण प्रकल्प असं याला म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती लिहा. तर त्यावेळेला धरणाच्या पाण्याचा उपयोग एका कामासाठी केला गेलेला नाही, तर तो अनेक कामांसाठी केला जातो. उदाहरणार्थ शेतीसाठी, पिण्यासाठी, वीज निर्मितीसाठी, त्यानंतर मासेमारी आहे, सिंचन आहे. तर या सगळ्या कामासाठी त्याचा उपयोग केला जातो, म्हणून त्याला बहुउद्देशीय असं म्हटलं जातं. काही विद्यार्थ्यांनी या परिसराची छायाचित्रे घेतली. त्यांना अहवाल लेखन करायचंय, त्यामुळे साहजिकच अहवाल लेखनामध्ये वेगवेगळ्या चित्रांचा देखील समावेश आहे. त्यासाठी त्यांनी हे फोटो घेतले. विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसले. त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. पूजा म्हणाली, मॅडम हा भाग मैदानी वाटतो. त्यावर शिक्षिका म्हणतात, हो, आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. सपाट मैदानी भाग दख्खनचा पठार. हा दख्खनच्या पठाराचा भाग आहे. जसजसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसतसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतात. म्हणजे सह्याद्री पर्वत भाग लागणार आहे, त्यामुळे आता तिथे निघता जसजसं पश्चिमेकडे जाते तसतसं काय होणार आहे? वनस्पती, पर्जन्यमान, भूरचनेमध्ये आणखी बदल पाहायला मिळणार आहे. काही तासांच्या प्रवासानंतर गाडीने हडपसर पासून मुख्य रस्ता सोडला व ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. आपल्याला नकाशामध्ये पाहायला मिळेलच. त्यामध्ये नळदुर्गहून निघालो. पुढे नळदुर्गहून निघालो, सोलापूर आहे. इथून हा उजनी जलाशय झाला पाहू नये. त्यानंतर आता पुढे आपण निघालेलो आहोत. काही तासांच्या प्रवासानंतर गाडीने हडपसर पासून मुख्य रस्ता सोडला व ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी हॉटेल्स होती. हा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे साहजिकच पुन्हा ग्रामीण भागाकडे आपण वळलेलो आहे. तर तिथे देखील लहान मोठे हॉटेल्स दिसत आहेत. तेथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. नजमा म्हणाली, जेव्हा आपण नळदुर्ग जवळ होतो त्या परिसरात बोरी बाबळीची झाडं जास्त दिसत होती आणि आता जिथे पोहोचले तिथे मात्र काय वेगळे वृक्ष दिसत आहे. तर इथे शिक्षिकांनी उत्तर दिले की छान. नळदुर्ग ओलांडताना निमओसाड प्रदेशात, म्हणजे पाऊस कमी असतो असा प्रदेश, निमओसाड प्रदेशात आढळला. काटेरी वनस्पती दिसत होती, म्हणजे कमी पाण्यामध्ये तग धरून राहतात अशा काटेरी वनस्पती दिसत होत्या. वनस्पतींच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. म्हणजे जसजसे नळदुर्गहून निघाले सिंहगडपर्यंत आता पोहोचलेला हा जो प्रवास झाले, त्यामध्ये महाराष्ट्राच्या पूर्व भागातून पश्चिम भागाकडे आपण प्रवेश करतोय. तर पर्जन्यमानामध्ये, हवामानामध्ये झालेला बदल आणि त्यामुळे साहजिकच पावसाचा जसा कमी जास्त प्रमाण असतं त्या प्रमाणात वनस्पतींमध्ये देखील विविधता दिसून येते. सुरुवातीला पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे कसे होते,